भाजीला रोज उठून काय बनवायचं हा प्रश्न पडला. आमच्याकडे हे प्रकरण फार 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 फेवरेट आहे. डाळ कांदा इतकं कमाल होतं, रुचकर लागतो आणि करून बघाच. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चमचमीत डाळ कांदा करत आहोत. आता रोज उठून भाजीला काय करू हा प्रश्न विचारायचाच नाही. नवं करो करकरे तर चॅनल आहे पटकन सबस्क्राईब करूया. तर सगळ्यात आधी 1 कप मसूर डाळ घ्यायची आणि ही स्वच्छ धुवून घेऊयात. यावर माती कचरा काही असेल तर निघून जाईल. आता यामध्ये पाणी घालूयात. 10 मिनिटं फक्त भिजण्याकरता ठेवायचं, म्हणजे कांदा परतेपर्यंत फक्त इतकाच वेळ. चला आता डाळ कांदा करायला घेऊयात. तर इथे 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं. यामध्ये सगळ्यात आधी मोहरी छान चुटचुटली पाहिजे. मोहरी छान तडतडली की जिरं, कढीपत्ता, हिंग, बारीक चिरलेला कांदा. कांदा जरा भरपूर घालायचा. 1 कप इथे डाळ घेतली आहे तर 3 कांदे मी इथे घेतले. आणि हलकासा बदामी रंगावर कांदा परतून घेऊया. डाळ कांद्यासाठीचा कांदा आहे ना, चांगला परतून घेणं अगदी गरजेचं असतं. हे बघा, हा हलका खरपूस सोनेरी भाजून झाला, इतपत तरी भाजला गेला पाहिजे. आता यामध्ये टोमॅटो आणि यासोबतच आलं लसूण पेस्ट. आता कांदा टोमॅटो एकत्र 5 मिनिटं तरी शिजवून घ्यायचा. टोमॅटो कांद्यासोबत छान परतून होतोय तोवर आपण आहे ना या भिजवलेल्या डाळीतलं जास्तीचं पाणी काढून घेऊया. आणि पुन्हा सांगते, खूप वेळ नका भिजवू. मी जेमतेम 10 मिनिटच भिजवली. मसूर डाळ ना खूप पटकन शिजते बघा. कांदा टोमॅटो छान परतून झाले. यामध्ये घालूयात मसाला. आता मसाल्यामध्ये डाळ कांद्यामध्ये मला पर्सनली फक्त एकच आवडतं, ते म्हणजे तिखट घालायचं. मी बॅडगी मिरची वापरते. रेग्युलर तिखट घातलं तरी चालेल. मसाले मला आवडत नाही. डाळ कांद्याची अस्सलचं फक्त लाल तिखटात येते. सो चमचाभर मसाला madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. आणि इथे कांदा टोमॅटो बघा छान एकजीव पण झालेत. तर यामध्ये 2 चमचे लाल तिखट, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर मिसळूया. हा याला म्हणतात डाळ कांदा. आता यामध्ये मसूर डाळ, ज्यातलं पाणी आपण उकळून काढलं, मिसळूया चांगले. आणि आता यामध्ये पाणी घालायचं. गरम डाळ आहे तर यामध्ये गरम पाणीच आपण घालतोय. आता तुम्हाला रस्सा हवं असेल, आमटी हवं असेल, लपलपीत हवं असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवा. पण मला प्रमाणात, म्हणजे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, सुका पण शिजलेला डाळ कांदा आवडतो. त्यामुळे डाळ बुडेल इतकंच पाणी यामध्ये घालायचं. मस्त. झाकण ठेवूयात. 10 ते 12 मिनिटात मसूर डाळ कांदा छान शिजतो. मसूर डाळ शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्या. काय कमाल सुवास तरवळतोय. आता हे बघा, मस्त वाफवून घेतलाय डाळ कांदा आणि परफेक्ट झालाय बघा. डाळ छान शिजली आहे, टुमटुमीत फुगली आहे आणि बहारदार झालाय. हा असा डाळ कांदा आमच्याकडे खूप आवडतो. रसरशीत असा बघा. डाळ छान अशी बोटचेपी शिजते आणि मस्त बहारदार होतो. वा. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हा डाळ कांदा डब्यामध्ये बहारदार लागतो. असाच भातासोबत तोंड लावण्यासाठी पण परफेक्ट होतो तुम्हाला सांगते. आणि रसरशीत असा राहतो, सुका होत नाही. डाळ व्यवस्थित शिजते, ओव्हरकुक झाले नाही, त्यामुळे ते मॅश नाही झाली. मस्त बोटचेपी डाळ शिजली. खायला खूप कमाल लागतं, रसरशीत असं. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा,
खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.